काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट पसरली आहे। पुण्यातील गुडलक चौकात पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे। संघटनांनी पाकिस्तानच्या झेंड्याची पायपुसणी करून निषेधही नोंदवलाय। पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर रस्त्यावरती लावून ते पायदळी उडवण्यात आले। या आंदोलनात अनेक हिंदू संघटना देखील सहभागी झाल्यात। काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला याच्यामध्ये देशभरातले काही पर्यटक मृत्युमुखी पडले। त्यापैकी पुण्यातले 2 पर्यटक होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे। विशेषतः त्यांना हिंदू आहेत का असं विचारलं गेलं, त्यानंतर हा हल्ला झाला। यामुळे हिंदू संघटना या मुख्यतः आक्रमक झालेल्या दिसत आहेत। आता पुण्यात इथे आता अशा पद्धतीने बजरंग दल हे आंदोलन करून आपले संतापाची भावना व्यक्त करतात। काय सांगा की आपल्या इथे आता हे दोघे जे मृत पावलेले आहेत, एकूणच देशामध्ये हा जो हल्ला झालेला आहे, काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा निषेध व्यक्त करता? आम्ही विश्व हिंदू परिषद समस्त हिंदू समाजाला घेऊन आम्हीच फक्त पुणे शहरात नव्हे, आमचे 2 बंधू नाही गेलेत तर आमच्या हिंदुस्थानातले 27 वीर गतीला प्राप्त झाले असे आम्ही समजतो। आणि ज्यांनी जसं माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की फक्त या देशावर त्यांनी हल्ला केला नाही तर हिंदुस्थानाच्या आत्म्यावर हल्ला केलाय आणि हा भ्याड हल्ला आहे। आणि आतापर्यंतचा हा हल्ला असा केलाय की त्यांनी धर्म विचारून कलमा पडायला लावून तो हल्ला केलाय। म्हणून आता तर जे लोक म्हणत होते की आतंकवाद्याला धर्म नसतो, तर आतंकवाद्याला धर्म असतो, मुसलमानच असतो, हे आज सिद्ध झालंय। आणि वारंवार सांगायची गरज सर्व पंतप्रधान आम्ही ह्या मार्फत आंदोलन बदला घ्या आंदोलन एवढ्याकरता घेतलंय की 27च्या जागेवर आम्ही आता आमची पाकची भूमी जी आमची हिंदुस्थानाची भूमी आहे, आम्ही मागणी करतो की ती भूमी आम्हाला परत द्यावी। तर अशा पद्धतीने आपण पाहतो या सगळ्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत। पुण्यातल्या इथल्या गुडलक चौकामध्ये विश्व हिंदू परिषद ज्या पद्धतीने आंदोलन करते त्याच पद्धतीने संपूर्ण देशभरात हा तीव्र संताप आपल्याला पाहायला मिळतो। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।